हॅलो मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सॉरी बोलतो की मी दररोज व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, कारण ऑफिसचं जर काम जास्त असल्यामुळे तेवढा वेळ नाही मिळत आणि रात्री थोडा लेट आल्यामुळे तर लेट व्हिडिओ बनवण्यामध्ये अर्थ नसतो. ठीक आहे, त्यामुळे मी सध्या तर म्हणजे व्हिडिओ खूप कमी येतात माझे. तेच एक रिझन आहे की ऑफिसचं काम असल्यामुळे, बाकी काय नाही. आणि आता आपण मी तुम्हाला आजची ॲक्च्युअली माझी पोझिशन दाखवतो. आज मला 582 रुपयाचा लॉस झाला. 2 लॉट मारले, कॉलसेल गेले. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की मला मी मार्केटमध्ये निगेटिव्ह आहे, बरोबर. त्यानुसार मार्केटने बऱ्यापैकी गॅपडाऊन ओपन केलं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मी जसं सांगितलं 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनवायला पाहिजे. त्यानंतर त्याचा लो ब्रेक केल्यावरती एंट्री घेणार. त्याचप्रमाणे माझी एंट्री झाली, रेड कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर माझी एंट्री पण मी एंट्री घेतली ह्या लेवलच्या आसपास, जसा रेडचा लो ब्रेक केला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 24,200च्या आसपास माझी एंट्री झाली आणि 24,250 म्हणजे 30 पॉईंटचा एस एल माझ्यासाठी इनफ होता. तर मी ती एंट्री घेतली आणि अगर कारण मार्केटला जायचं असतं ना तर तो फटाकडून खाली गेला असता. ठीक आहे, टाईमपास करायला गेला नसता. त्याच्यानंतर त्याने रिव्हर्स केला, पण माझा आज डीके खूप चांगला होता, त्यामुळे मी 81ला घेतला प्रीमियम. 93 रुपयाला मी काढून टाकला. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त माझे 10 ते 11 पॉईंटचा माझा एस एल होता. मला 20 पॉईंटचा बाट होता, पण तो झाला नाही. माझा 11 रुपयाच्या आसपास मी माझा एस एल देऊन गेलो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी पाहिजे असं मी रीएंट्री पण केली असती वरच्या साईडला. कसं ते तुम्हाला सांगतो. 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये येऊ ना आपण. 15 मिनटामध्ये ना बघा, त्याने गॅपडाऊन ओपन झाल्यावरती एक ग्रीन कॅन्डल बनवली, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक केला. अशा केसमध्ये जेव्हा मार्केट समजा गॅपडाऊन ओपन आणि 15 मिनटाची ग्रीन कॅन्डल बनवतं ना, आणि जसं त्याचा हाय ब्रेक करायचं आहे तर ते मार्केट एक वरती तरी जाऊ शकतं किंवा मग एक साईडवेज होऊ शकतं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर खाली पडायचे चान्सेस थोडे कमी असतात, पडू शकतं पण चान्सेस थोडे कमी असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे मी एंट्री घेणार होतो, पण माझा इकडचं एस एल आहे ना, एस एल माझं अगर मला 1:1चं टार्गेट मिळत असेल तर मी तसं पण एंट्री घेत नाही. समजा इथे मी एंट्री घेतली असती या लेवलला आणि मग मार्केटने माझा एस एल गेला असताना तर तो माझा 40 पॉईंट्सचा एस एल गेलेला. ठीक आहे, त्यामुळे गेला असता. त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. अगर समजा इकडे माझा 40 पॉईंटचा एस एल गेला असताना आणि माझा ऑलरेडी 10 पॉईंटचा एस एल गेला, म्हणजे 2 लॉट होते, म्हणजे 20 पॉईंटचा एस एल गेला. मग हा माझा 60 पॉईंटचा एस एल झाला असता. ठीक आहे, त्यामुळे मी एंट्री नाही घेतली, कारण मी फक्त आणि फक्त निगेटिव्ह होतो. अगर इथून वरून अगर परत तो माझा 5 मिनिटाची लो कॅन्डल ब्रेक केला असता ना, तर माझा परत एस एल 10 ते 15 पॉईंटचा आला असतं आणि मला एक टार्गेट मोठा मिळाला असता. तर मी तेव्हा डाऊन साईडला एंट्री घेतली असती. वरच्या साईडला अगर मला 1:2 किंवा 1:3चा तरी टार्गेट मिळत असताना मी बिंदास एंट्री घेतली. कारण जसं हा वाला हाय ब्रेक केला ना, तर 24,250चा पी माझ्या ते 50 रुपयाच्या आसपासचा मला प्रीमियम मिळत होता आणि त्याचं 40 पॉईंटचा एस एल बसत होता. ठीक आहे, अगर 1:1 अगर मिळत असेल तर मी तशी पण एंट्री घेतली नसती. अगर 1:2 मिळत असतं तर मी कदाचित विचार तरी केला असता. त्यामुळे मी एंट्री नाही घेतली, कारण मला माहिती होतं की 24,250चा लेवलच्या खाली मार्केट थांबणार नाही. माझं एवढं एक्सपेक्टेशन होतं की एवढं मोठं बनेल, ते मला वाटलं वरती जाऊन हलकंसं साईडवेज होईल. ठीक आहे, त्याप्रमाणे त्याने बऱ्यापैकी मुवमेंटम दिली वरच्या साईडला. मी एंट्री नाही घेतली, तर मला लॉस कव्हर करून मला 10-20 पॉईंट कमवायचे इझिली चान्स होते. पण ते 10-20 पॉईंट कमवायच्या नादामध्ये अगर माझे परत 40 पॉईंट गेले असते ना तर चांगलं नसतं. त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. ओके, आणि तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळत पण असेल मी खूप वेळा माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करतो. त्यामुळे पण मी आज माझा प्रयत्न होता, कारण मला वाटलं की नको, अगर रिव्हर्स आलं डाऊन ट्रेंड, अगर रिव्हर्स कधीही येऊ शकतं, त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. ओके, आणि आता मी तुम्हाला सनसेक्सची उद्या एक्सपायर तर सनसेक्समध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो ते सांगणार. सर्वप्रथम आपण सनसेक्स बघूया. मी स्वतः सनसेक्समध्ये एंट्री घेणार आहे. सनसेक्समध्ये पहिले मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये सांगतो, कारण माझा एक आवडता पॅटर्न बनला आहे, तर तुम्ही बघून घ्या. जेव्हा मार्केट खाली येतं एक हॉल्ट कॅन्डल बनवला, त्याच्यानंतर एक खाली गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता परत एक हॉल्ट कॅन्डल बनवला. त्याने काय केलं सांगतो. मार्केट खाली आलं, एक हॉल्ट कॅन्डल, त्याचा लो ब्रेक केला, परत खाली आलं, त्याच्यानंतर आता एक हॉल्ट कॅन्डल बनवला. अगर हा लेवलच्या खाली मार्केट जात असेल ना तर एक मोठा ट्रेंड येऊ शकतो. ठीक आहे, ऑलमोस्ट इथपर्यंत येऊ शकतो किंवा ॲटलिस्ट इथपर्यंत सुरुवातीला तर येऊ शकतो. ठीक आहे, तर माझं प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल ते तुम्हाला सांगतो. पहिला आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघूया. 5 मिनिटामध्ये अगर समजा पहिली रेड कॅन्डल बनवली, भले थोडा फ्लॅट ओपन होते किंवा थोडा गॅपडाऊन ओपन होते. अगर 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनवली ना आणि जसं त्याचा लो ब्रेक केला आपण एंट्री घेऊ शकतो. लो हायचा जो मार्क करायचा जिथे जो असेल तो आपण कॉल सेल करू शकतो किंवा मग ॲट द मनीमध्ये आपण पी बाय करू शकतो. मी स्लाइटली ॲट द मनीच्या किंवा स्लाइटली इन द मनीमध्ये घेईन. ठीक आहे, याचा लो ब्रेक केला आपण एंट्री घेऊ शकतो आणि कमीत कमी मग टार्गेट 1:4साठी थांबू शकतो. कारण उद्या अगर डाऊन साईडला अगर गॅपडाऊन ओपन झाला ना तर एक मोठा ट्रेंड मिळू शकतो, कारण त्याने ते एम पॅटर्न बनवत चाललं, लोवर लो बनवत चाललं. जसं त्याचा परत लो ब्रेक केला ना, आता हा लो ब्रेक केला ना तर अजून एक मोठा ट्रेंड येऊ शकतो. पण सुरुवातीला अगर आपल्याला रेड कॅन्डल मिळत असेल ना तर इथे पण आपला टार्गेटसुद्धा कंप्लीट होणार.
ठीक आहे. अगर तुम्हाला अजून एव्हरेजिंग करायची असेल तर आपण हा जसं लो ब्रेक केला तर आपण अजून एक्स्ट्रा एव्हरेजिंग पण करू शकतो, पण मॅक्झिमम त्याच्यामध्ये पण दोनदाच एंट्री घ्या. ठीक आहे. समजा इथे एंट्री घेतलं, आपलं इथे समजा टार्गेट प्रॉफिट आपलं इथे 2000 रुपये येतो असेल. ठीक आहे. तर इथे एंट्री घेतल्यावरती तुम्ही मग तुमचा वरचा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करा आणि इकडचा एस एल ठेवा 10 ते म्हणजे 50 ते 60 पॉईंटच्या आसपासचा एस एल ठेवा. आपला ट्रेलिंग एस एल हिट झाला, परत एंट्री असेल तर परत एंट्री आपण घेऊ शकतो. ठीक आहे. पण अशा प्रकारे फक्त मॅक्झिमम दोनदा एंट्री घेऊ शकतो. मी सुरुवातीलाच एंट्री घेणार आणि मग शेवटपर्यंत थांबणार. मग भले त्याच्यामध्ये मला उद्या पण एस एल जाऊ दे किंवा कॉस्ट टू कॉस्ट करू दे किंवा मग मला पूर्ण प्रॉफिट होऊ दे. मला कॉस्ट टू कॉस्ट निघण्यामध्ये ॲक्च्युली एवढा इंटरेस्ट नसतो. मला लॉस तरी घ्यायला आवडतो किंवा मग पूर्ण प्रॉफिट तरी घ्यायला आवडतं. ठीक आहे. कारण मध्ये लटकत बसायला मला आवडत नाही. का मध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट करायला गेलो ना तर आपला एस एल जास्त होतं. ठीक आहे. त्या हिशोबाने अगर पहिली रेड कॅन्डल बनली त्याचा लो ब्रेक केला, मॅक्झिमम दोनदा एंट्री घेणार, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करीन आणि त्याचप्रमाणे मी 1:4 किंवा 1:5साठी उद्या तरी थांबू शकतो. ठीक आहे. आणि आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला पहिले डेली टाईम फ्रेम दाखवतो. सेम पॅटर्न आहे ऑलमोस्ट, पण हा जर एकदम जास्त डाऊनफॉलला गेला आहे. जसं तुम्हाला सांगितलं की ही रेंज मार्केटने एक रेंज बनवलेली, ही रेंज अगर ब्रेक केला तर एक मोठा ट्रेंड मिळू शकतो. त्याप्रमाणे बऱ्यापैकी एक मोठा ट्रेंड मिळाला. ठीक आहे. त्यामुळे आता आपण काय करू शकतो बघा, मार्केट खाली आलं, एक आता त्याने एक हॉल्ट कॅन्डल बनवली आहे. बँक निफ्टीने मस्त एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनवली आणि जसा आता त्याचा लो ब्रेक केला ना एक मोठापैकी एक डाऊन ट्रेंड येऊ शकतो खालच्या साईडला. तर तुम्हाला मी एक्झॅक्ट एंट्री पण सांगतो. अगर आपण 5 मिनिटांमध्ये येऊ ना, सुरुवातीला समजा फ्लॅट ओपन होते किंवा थोडा गॅप डाऊन ओपन होते किंवा मी उद्याचा दिवस आहे ना, मी वरच्या साईडला उद्या एंट्री नाही घेणार. कारण का तुम्ही बघत असाल की वरती जायचं असेल ना तर एक मल्टिपल रेजिस्टन्स फेस करायचं. आपण उद्या एंट्री इथून घेतलं तर इथपर्यंत तर आरामात पोचू शकतो, पण ते चान्सेस जरा कमी असतात आणि गेला तरी तो स्लो जाणार. आज जसा फास्ट गेला तसं जाऊ नाही शकत. ठीक आहे. त्यामुळे आणि सध्या मार्केट डाऊन ट्रेंड असताना तर वरच्या साईडचं मी एक्सपेक्ट पण नाही करत की एक मोठी रॅली होऊ शकते. त्यामुळे मी मोस्टली डाऊन साईडलाच बघणार आहे. मी अपसाईडची एंट्री इग्नोर करणार. का गॅप अप ओपन होऊन अगर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल पण झाली ना तर मी इग्नोरच करणार आहे. त्यामुळे मी फक्त आणि फक्त डाऊन ट्रेंड बघतो आहे. तर त्यामुळे अगर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपनही झालं. ठीक आहे. अगर पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनली ना आणि त्याचा लो ब्रेक केला तर मी सरळ माझी एंट्री घेणार. पहिले समजा फ्लॅट ओपन होऊन अगर ग्रीन कॅन्डल बनली, मार्केट वरती गेलं तर इग्नोर करायचं. पण मार्केट रिव्हर्स होऊन अगर पहिलं त्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक करत असेल ना तर आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकतो. मी दोन्ही साईडला 2 लॉट कॉल सेल करणार आहे. ठीक आहे. जसा लो ब्रेक केला लाल कॅन्डलचा किंवा ग्रीन कॅन्डलचा तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मी मॅक्झिमम दोनदा एंट्री घेईन आणि जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर मी 1:4 आणि 1:5साठी थांबणारच. ठीक आहे. फक्त त्याचा लो ब्रेक व्हायला पाहिजे आणि मॅक्झिमम दोनदा एंट्री घ्या. कारण मार्केटला जायचं असेल तर तो लगेच जाणार, जायचं नसेल तर तो परत वरतीच जाणार. ठीक आहे. आता ही जी तुम्ही बघत असाल बँक निफ्टीने, मला असे एक्सपेक्टेशन होतं की निफ्टीमध्ये असे कॅन्डल बनेल, पण निफ्टीने एक बऱ्यापैकी वरच्या साईडला रॅली दिली आहे. ठीक आहे. पण आता बँक निफ्टीमध्ये बघा एक खाली गेला, एक हॉल्ट कॅन्डल बनवलं आणि जसा त्याचा लो ब्रेक केला ना, हा लो ब्रेक केला गॅप डाऊन ओपन होऊन आहे ना तर एक मोठा ट्रेड मिळू शकतो आपल्या डाऊन साईडला. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.